नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केदार बिर्जे IITians अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी भरती आहे त्याची जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियरच्या 32 जागा आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या 24 जागा आहेत. तो या जाहिरातीबद्दलची सगळी माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत, जसं की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, परीक्षा पद्धती सगळ्याची आपण डिटेल माहिती बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, ही जाहिरात आलेली आहे काल म्हणजे 16 तारखेला. ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वेबसाईटवरती. ठीक आहे. जाहिरात कशा कशाची आहे? अभियांत्रिकी सेवाची कनिष्ठ अभियंता असेल. तसंच जाहिरात अजून कशाची आहे तर बघा, इथं तांत्रिक सेवामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या पण जागा आहेत. तसं इतरही जागा आहेत, पण सध्या इंजिनिअरिंग साठी आपण या दोन जागांवरती फोकस करू शकतो. ठीक आहे. बघा, थोडस पुढे जाऊन बघू. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्जाचं वेळापत्रक काय आहे? ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 17/2 ते 18/3 म्हणजे जवळपास 1 महिन्याचा वेळ इथं आपल्याला दिला गेलेला आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे? 18 मार्च पर्यंत आहे. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षेचं जर बघितलं तर प्रवेश पत्र कधी उपलब्ध होणार आहे? परीक्षेच्या 7 दिवस आधी. आणि परीक्षेचा दिनांक काय सांगितलाय का बघा, हा या वेबसाईट वरती लवकरच कळवण्यात येईल असं सांगितलं गेलेलं. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जर कोणत्या समस्या येत असतील तर त्यांनी हेल्पलाईन नंबर पण दिलेले आहेत. हे 2 हेल्पलाईन नंबर इथं आपल्याला दिले गेलेले आहेत. ठीक आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, संभाव्य बदलांबाबत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. परीक्षक शुल्क किती असणार आहे? तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, अनाथ आणि मागास वर्गासाठी 900 रुपये. जे आता TCS IBPS सगळ्या जे आपण बघतो त्या प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने असेल. ठीक आहे. सेम शुल्क बघायला मिळतं. कनिष्ठ अभियंताच्या बघा पूर्ण समांतर आरक्षणानुसार इथं दिसतात. तर समांतर आरक्षणानुसार टोटल या ज्या जागा आहेत 32, यापैकी खुल्या गटामध्ये 8 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी गरजेची आहे. ठीक आहे. तसंच बघा, जर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी बघितलं तर टोटल 24 जागा आहेत, पण त्यापैकी ओपन साठी जवळपास 10 जागा आहेत. इथं काय सांगितलंय? स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं ITI स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचं पण चालेल किंवा डिप्लोमा पण चालेल किंवा डिग्रीही चालेल. अशा पद्धतीची ही रिक्वायरमेंट इथं आहे. ठीक आहे. वयोमर्यादा काय बघा, नेहमीप्रमाणे 18 ते 38 ही अराखीव साठी आहे. त्यानंतर मागासवर्गीयसाठी काय आहे? 43 आहे. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असेल तर 45 असेल. अनाथ लोकांसाठी 45 असेल. सैनिक सेवेचा अधिक कालावधी जो आहे अधिक 3 वर्ष याच्यामध्ये दिले गेलेले आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही जाहिरात बघायला मिळते. परीक्षा कधी आहे बघा, परीक्षेचा सिलेबस इथं दिसतोय. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि विषय ज्ञान म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये पेपर असेल. आणि या परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार असणार आहे. म्हणजे जिथं आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बघतो तिथं ITI लेवलचा सिलेबस असेल, डिप्लोमा लेवलचा सिलेबस असेल. तेच ज्या वेळेला आपण JEEचा बघतो त्यावेळेला पदवीचा सिलेबस याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. संवर्गाच्या परीक्षेचे गुण किती आहे? 200 मार्कांची परीक्षा असेल आणि कालावधी 2 तासाचा राहील. ठीक आहे. अशा पद्धतीने असेल. ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट मिस झाला, इथं ग्रुप वाईज टायमर सेटर असणार आहे. ठीक आहे. या परीक्षेमध्ये काय असणार आहे? वेगवेगळ्या ग्रुप नुसार टायमर सेट केलेला असणार आहे. ठीक आहे. तो बघा, कागदपत्र काय काय लागणार आहेत? स्वयंघोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेबद्दलची कागदपत्र म्हणजेच आपली डिग्री डिप्लोमा जे असतील ते, वयाचा पुरावा असेल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तर त्याचा पुरावा असेल, राखीव प्रवर्गातून निवड झाला असेल तर त्याच्याशी संबंधित प्रमाणपत्र असेल. अशी ही सगळी प्रमाणपत्र त्याच्यामध्ये
गरजेची आहेत. कुठल्याही प्रमाणपत्राबद्दल काही अडचण असेल तर नंतर मला फोन करा. ठीक आहे. अधिक माहितीसाठी कसली इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवरती फोन करू शकता, जो डायरेक्ट माझ्याकडे आहे, किंवा या नंबरवरती फोन करा. या तिन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती फोन केला तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. आपली एक बॅच पण ऍपवरती आहे, जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्याच्याबद्दलही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. असेच वेळोवेळी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेण्यासाठी IITians अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपल्या IITians अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट IITians अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.